हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आज होता पौष महिन्यातील 4था रविवार. आता ती देखील माझी सेवा चालूच होती. सर्वात पहिल्यांदा म्हणजे जी आपली स्वामी सेवा आहे तर ती मी सुरुवातीला करून घेतो आणि जशा प्रकारे मी बाकीच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या करत असतो त्याचप्रमाणे जे आपले पौष महिन्यातील रविवार असतात तर त्यांची देखील म्हणजे सूर्यदेवाची माझ्या हातून जशी सेवा होते तर तशी मी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणजे स्वामी देखील माझ्याकडून त्यांची सेवा करून घेतात आणि ज्या काही इतर सेवा असतात तर त्या देखील मी करत असतो, ज्यामुळे मला देखील खूप छान वाटतं आणि माझे जे रूमचे वातावरण जे आहे तर ते देखील खूप फ्रेश होतं. सुरुवातीला जेव्हाही मला अशा प्रकारच्या सेवा करायच्या असतात तर तेव्हा म्हणजेच मी सुरुवातीला एक प्लॅनिंग करून ठेवतो की पूजा झाल्यानंतर म्हणजे स्वामींची सेवा झाल्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. त्याचबरोबर आपण पूजेमध्ये कोणकोणते साहित्य यूज करणार आहोत किंवा कोणकोणते साहित्य आपण पूजेमध्ये घेणार आहोत किंवा कोणते दिवे आपण पूजेमध्ये लावणार आहोत. कारण जेव्हाही आपण अशा प्रकारच्या पूजा मांडणी करतो तर तेव्हा आपल्याला म्हणजेच पहिल्यापासून जर आपली प्लॅनिंग असली तर आपल्याला पूजा मांडणीसाठी सोयीस्कर जाते. त्यामुळे तुम्ही शक्यतो अशा प्रकारे म्हणजे जेव्हाही तुम्ही मोठी पूजा मांडणी करणार असाल किंवा कोणतीही आपण जेव्हा पूजा मांडणी करतो तेव्हा म्हणजे त्या पूजेला जे काही पूजेचं साहित्य लागतं तर ते सुरुवातीलाच तुम्ही एकत्र गोळा करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पूजा मांडणीसाठी सुरुवात करा, जेणेकरून तुमची देखील काही होणार नाही आणि पूजा देखील एकदम चांगल्या प्रकारे होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला जी स्वामींची सेवा आहे तर ती मी करून घेतली. स्वामींना चांगल्या प्रकारे मी अष्टगंध लावून घेतलं. त्याचबरोबर जे टीका आहे तर तो देखील मी स्वामींना लावून घेतला. त्याचप्रमाणे इतर जे देवी देवता आहेत म्हणजेच गणपती बाप्पा आहेत तर त्यांना देखील मी म्हणजेच हळदी कुंकू लावून घेतलं. त्याचबरोबर जी देवी माता आहे तर देवीची देखील मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये, तुम्ही बघितली असेल तर त्यांना देखील मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर जी आता पूजा मांडणी आहे तर तिला मी सुरुवात करत आहे. जेव्हाही तुम्ही कोणतीही पूजा मांडणी करता तर सुरुवातीला आपल्याला खालती स्वास्तिक काढून घ्यायचं, म्हणजेच तुम्ही ते तांदळाच्या पिठाने किंवा आपल्या रांगोळीने देखील काढू शकता, म्हणजेच पिवळ्या किंवा लाल कलरने देखील तुम्ही काढू शकता. तर मी इथे खालती म्हणजेच पांढऱ्या कलरने स्वास्तिक काढून घेतलं. त्यावरती जो चौरंग आहे तर तो मी ठेवला होता आणि जो दिवा होता तर तो अखंड माझा म्हणजे देवघरातला जो दिवा आहे तर तो कंटिन्यू चालूच होता. त्यामुळे मी इथे दुसरा दिवा प्रज्वलित केला नाही. यानंतर चौरंगावरती मी लाल कलरचे वस्त्र अंथरून घेतले आणि त्यावरती जर तुम्हाला माहिती असेल तर आपण सूर्यदेवाची जेव्हा पूजा करतो तर तेव्हा अशा प्रकारे आपल्याला त्यांची प्रतिमा तयार करून घ्यायची असते. तर जो पहिला रविवार होता तर तेव्हा म्हणजे जे रांगोळीचे कलर असतात तर लाल रांगोळीच्या कलरनेच मी सूर्यदेवाची जी प्रतिमा आहे तर ती काढली होती. तर ही आपण अष्टगंधाने देखील काढू शकतो किंवा जे लाल रक्तचंदन असतं तर त्यांनी देखील आपण सूर्यदेवाची प्रतिमा अशा प्रकारे काढू शकतो. तर एकदम साध्य आणि सोपी पद्धत आहे सूर्यदेवाची प्रतिमा काढण्याची. आणि जर तुम्ही बघत असाल तर इथे मी मोठं ताट घेतलं होतं, कारण यामध्ये आपल्याला रानूबाई देखील काढायचे असतात, त्याचबरोबर चंद्रदेव काढायचे असतात, त्याचबरोबर जे गोपद्म असतात तर हे देखील आपल्याला काढायचे असतात. तर एकीकडे म्हणजे जो तेलाचा दिवा होता तर तो चालूच होता आणि दुसरीकडे मी तुपाचा दिवा लावलेला आहे. तर हे दिव्यांचा देखील मी ऑलरेडी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की जे तुपाचे दिवे आहेत तर हे मी कोणाकडून बोलवले होते. कारण जेव्हाही आपण अशा प्रकारच्या पूजा करतो तर तेव्हा आपल्या पूजेमध्ये आपण अशा प्रकारच्या दिव्यांचा जर यूज केला तर आपला बराचसा टाईम वाचतो, नाही तर आपल्याला तूप घ्यावं लागतं, त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला वाट टाकावी लागते. आणि हे जे दिवे आहेत तर हे रेडीमेड दिवे आहेत, त्यामुळे यांना म्हणजेच फक्त डब्यातून काढायचा आणि आपण दिव्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तो फक्त प्रज्वलित करायचा. तर सुरुवातीला म्हणजेच जो तुपाचा दिवा आहे तर तो देखील मी इथे प्रज्वलित करून घेतला आणि जी सूर्यदेवाची प्रतिमा आहे तर ती देखील मी इथे ताटामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे काढून घेतली आणि जे सूर्यदेवाचे पूजन आहे तर ते देखील मी इथे करून घेतलं. सुरुवातीला जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर आपण गणपती बाप्पांच्या सेवेने आपली जी सेवा आहे तर पूजेला आपल्याला सुरुवात करायची असते. त्यामुळे जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिच्यावरती पहिल्यांदा मी अभिषेक करून घेतला, म्हणजेच ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. आणि जर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती पूजेमध्ये ठेवायची नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या जागी सुपारीची देखील स्थापना करू शकता. तर इथे मी खालती म्हणजे 2 आंब्याची पानं ठेवली होती, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवल्या, त्यावरती जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती मी इथे ठेवलेली आहे. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू मी लावून घेतलं, त्याचबरोबर अष्टगंध वाहून घेतलं, त्याचबरोबर जे दुर्वा आहेत तर त्या देखील वाहून घेतला, त्याचबरोबर जे घंटीचं फूल आहे ते वाहून घेतलं, वस्त्र वाहून घेतले. आणि तुम्ही बघत असाल तर ही जी पूजा आहे तर ही आपण आपल्या अंगणामध्ये करतो किंवा आपण आपल्या तुळशीजवळ करतो. पण तुम्हाला माहिती असेल तर मी जॉबसाठी बाहेरगावी राहतो आणि ज्यांच्या घरामध्ये मी राहतो तर त्यांच्या म्हणजेच बाहेरचा जो एरिया आहे तर तिथे कुत्रं राहतं, त्यामुळे मी ही जी पूजा आहे तर ती बाहेर केली नाही तर ते कुत्रं जे आहे तर ते म्हणजेच आपल्या देवांना तोंड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मी अशा प्रकारच्या ज्या पूजा आहेत ज्या आपण बाहेर करतो तर ही पूजा मी म्हणजेच माझ्या देवघराच्या समोरच केलेली आहे आणि ही पूजा आपण आपल्या देवघराच्या समोर देखील करू शकतो.
कारण जशी आपल्याला स्पेस मिळते तर तशी आपण ही पूजा करत असतो आणि मला जशी जमेल तर तशी मी पूजा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि स्वामी आणि सर्व जे देवता आहेत तर त्यांची सेवा ते माझ्याकडूनच घेतात आणि पूजा करून देखील मला खूप छान वाटतं आणि जे खूप छान छान देखील मला असे अनुभव येतात ते देखील मी नक्कीच एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेलच. तर सुरुवातीला जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिला मी पूजन करून घेतले. याचबरोबर जे विड्याचं सामान असतं तर ते देखील मी ते पूजेमध्ये ठेवून घेतलं. यानंतर जी म्हणजेच आपण प्रतिमा तयार केली होती सूर्यदेवाची तर त्यांना देखील मी हळदी कुंकू अष्टगंध वाहून घेतलं. रानूबाईंना देखील मी हळदी कुंकू वाहून घेतलं. त्याचबरोबर जे वस्त्र आहेत तर ते देखील मी त्यांना अर्पण करून घेतले. त्याचबरोबर जे फूल होतं तर ते देखील मी त्यांना अर्पण केलं. आणि या ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये जे काही आपल्याला मोसमी फळ म्हणजेच आपल्याला मिळतात तर ते आपण त्यांना वाहायचे असतात. म्हणजेच बोर, शेंगा किंवा गाजर तर अशा प्रकारचे जे आपले ऋतूचे फळ असतात तर ते आपण त्यांना अर्पण करायचे असतात. तर मला जे जे म्हणजेच इथे अवेलेबल झाले होते तर ते सर्व फळ मी त्यांना अर्पण केलेले आहेत. आणि तुम्ही बघत असाल तर साईडला मी एक तांब्या ठेवलेला आहे. तर त्या तांब्यामध्ये देखील मी थोडंसं म्हणजेच पाणी जे आहे तर ते पाण्याने भरून तांब्या ठेवलेला आहे. आणि हेच जो तांब्या आहे तर यानेच मी सूर्यदेवाला आता अर्घ्य देणार आहे. म्हणजेच सूर्यदेवाची जी पूजा आहे तर ती झाल्यानंतर सूर्यदेवाला मी याच तांब्याने अर्घ्य देणार आहे. तर ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर या तांब्यामध्ये देखील आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अष्टगंध लाल चंदन त्याचबरोबर अक्षता एक लाल फूल देखील टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण सूर्यदेवाला या तांब्याने अर्घ्य द्यायचं आहे जेणेकरून जी सूर्यदेवाची कृपा आहे तर ती नेहमी आपल्यावरती राहते. आणि आपण दररोज देखील सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकतो. तुम्हाला जसं शक्य होईल तर तसंही तुम्ही म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता. नाहीतर तुम्हाला म्हणजे दररोज जर देणं शक्य नसेल तर पौष महिन्यातील जे रविवार असतात तर तेव्हा तुम्ही नक्की आवर्जून सूर्यदेवाला अर्घ्य द्या जेणेकरून म्हणजे आपली सूर्यदेवाची जी कृपा आहे तर ती आपल्यावरती राहते. आणि सूर्यदेवाची सेवा देखील ही खूप छान आहे. म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये देखील जे सूर्यदेवाची सेवा आहेत किंवा त्यांचे जे मंत्र स्तोत्र आहेत तर ही संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. जर तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळून जाते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. त्याचबरोबर म्हणजेच मी त्या नैवेद्यामध्ये दुधाचा नैवेद्य मी दाखवला होता. आणि आपल्याला म्हणजेच या दिवशी उपवास धरायचा असतो. जेव्हा आपण जो उपवास आहे तर हा सोडतो म्हणजेच दुपारून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. जी कथा आहे म्हणजेच आपल्याला ही कथा यूट्यूबवरती देखील आपल्याला उपलब्ध होऊन जाते. तर ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला जो उपवास आहे तर तो सोडायचा असतो. आणि जो नैवेद्य म्हणजेच आपण देवांसाठी तयार केलेला आहे तर हाच आपण स्वतः ग्रहण करायचा असतो आणि त्यानंतर आपण आपला उपवास सोडू शकतो. तर मी देखील हे जे उपवास आहेत तर हे करत असतो. सूर्यदेवाची आपल्याला या दिवशी कहाणी ऐकायची असते आणि त्यानंतर आपल्याला जो आपण उपवास धरलेला असतो तर हा सोडायचा असतो. आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळ होण्या अगोदर आपण जे सूर्यदेवाचं पूजन केलेलं असतं तर हे म्हणजेच पूर्ण जे सूर्यदेवाची प्रतिमा आहे तर ही आपल्याला मोडून आपल्या तुळशीच्या गमल्यामध्ये टाकायची असते. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.